स्टुडंट्स, आज आपण पॉलिनेशन काय असतं ह्या टॉपिकवरती डिस्कशन करू. की सुरुवातीलाच मी परत तुम्हाला जे फ्लावर दाखवतोय, ज्या फ्लावरमध्ये एक स्टिग्मा आणि अँथर मी परत तुम्हाला जिथे दाखवतोय ना, त्या स्टिग्मा आणि फ्लावरमध्ये बेसमध्ये आपल्याला माहिती आहे की इथे अँथर्स असतात लावलेले. ठीक आहे, इथे अँथर्स असतात आणि ह्या अँथरच्या वरती काय फॉर्म होतं आहे, मेल गॅमेटोफाइट दॅट इज नथिंग बट आपण त्यांना म्हणतो पोलेन ग्रेन्स. तर हे जे पोलेन ग्रेन्स आहेत, हे पोलेन ग्रेन जे अँथरवरती मेल गॅमेटोफाइटवरती आहेत आणि इथे जे फिमेल गॅमेटोफाइट इथून जाणारे पोलेन ग्रेन स्टिग्मा थ्रू. ठीक आहे, तर ह्या पोलेन ग्रेन्सला, ठीक आहे, ह्या पोलेन ग्रेन्सला इथून स्टिग्मापर्यंत पाठवण्याची प्रोसेस असते आपली पॉलिनेशनची प्रोसेस. काय असते? पॉलिनेशन प्रोसेस. तर ही पॉलिनेशनची प्रोसेस आपल्याला इथे दिलेली आहे की ट्रान्सफर ऑफ पोलेन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा विच इज नथिंग बट अ पॉलिनेशन. त्याला काय म्हटलं जातं? पॉलिनेशन म्हटलं जातं. तर अशी जी पॉलिनेशनची प्रोसेस आहे, इट इज रिक्वायर्ड प्रोसेस. कारण म्हणतो की दोघं जे आहेत, जो मेल गॅमेटोफाइट आहे किंवा स्टिग्मा आहे, ठीक आहे ना, मेल गॅमेटोफाइट और फिमेल गॅमेटोफाइट दोघं नॉन मोटाईल आहेत. काय आहेत? कारण अँथरपासून जे आहेत दोघंच्या दोघं, म्हणजे अँथरपासून मेल गॅमेटोफाइट पण पुढे जात नाही ना तुमचा हा स्टिग्मा मूव्ह करतो, म्हणजे दोघं एकाच जागेवरती असतात. म्हणून या दोघांना पोहोचण्यासाठी, ठीक आहे ना, म्हणजे दोघं जे मेल गॅमेटोफाइटला, ठीक आहे, पोलेन ग्रेन्सला स्टिग्मापर्यंत पोहोचवणं किंवा स्टिग्मापर्यंत कसं तरी पॉलेन ग्रेन्सला पोहोचवणं, हे काय असतं, ही रिक्वायर्ड प्रोसेस असते. जर हे नाही झालं तर फर्टिलायझेशन होणार नाही आणि नवीन जी जनरेशन, जो नवीन झायकॉड फॉर्म होणार आहे तो पण फॉर्म होणार नाही. तर इथे रिक्वायरमेंट आहे कशाची? दॅट इज अ फर्टिलायझेशन फॉर मेल फिमेल गॅमेटोफाइट टू बी प्रोड्यूस. म्हणजे पॉलिनेशन होण्यासाठी किंवा फर्टिलायझेशन होण्यासाठी ह्या दोन गोष्टींची काय असते? रिक्वायरमेंट असते. ठीक आहे. सो हेअर दॅट मेनली जर पॉलिनेशन मी बोलतो तर याचे दोन मेन टाईप्स असतात. एक आहे सेल्फ पॉलिनेशन आणि दुसरं असतं क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे. तर सेल्फ पॉलिनेशन काय असतं पहिले आपण बघू की सेल्फ पॉलिनेशनमध्ये काय होतं बघा, की विच ऑकर इन अ सिंगल फ्लावर. म्हणजे जर एकच फ्लावर आहे आपल्याकडे, सपोज दॅट फ्लावर इज इन अ सिंगल फ्लावर, आपल्याकडे एक सिंगल फ्लावर आहे, मी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. तर एकच सिंगल जर फ्लावर असेल आपल्याकडे, ठीक आहे, सपोज की हे फ्लावर आहे आपल्याकडे असं, ठीक आहे, आणि हे फ्लावरसाठी एकच प्लांट आहे आपल्याकडे. ठीक आहे. तर याला स्टिग्मा स्टेमन जे असतील त्याच्यावरती कनेक्ट असतील. तर हे फ्लावर आहे, ठीक आहे, आणि हे फ्लावर जर सेम प्लांटवरती उगलं असेल, ठीक आहे, दुसरं सेम फ्लावर आहे म्हणजे सेम प्लांट आहे, ठीक आहे, ठीक आहे, यांच्यामध्ये. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर जर याला इथे अँथर असतील, सपोज आय कॅन कन्सिडर देअर इज अन अँथर्स, इथे काहीतरी अँथर्स आहेत असे, ठीक आहे, इथे पण सपोज की अँथर काढलेत मी. तर याच्यामध्ये काय होतं आहे की दॅट विल बी द पॉलिनेशन ऑकर्स, ठीक आहे, एकच फ्लावर, म्हणजे ह्या फ्लावरवरचे जे मेल गॅमेटोफाइट आहेत, पोलेन ग्रेन्स आहेत, ते ह्या फ्लावरपर्यंत पोचतील. ठीक आहे. अदरवाईज की एकाच प्लांट, म्हणजे एकाच प्लांटवरचे जे फ्लावर्स आहेत, म्हणजे हे दोघं फ्लावर्स आहेत, ठीक आहे, ह्या फ्लावर्समध्ये काय होईल, यांचे जे पोलेन ग्रेन्स आहेत ते एक्सचेंज होतील. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, इट इज विच ऑकर्स इन अ सिंगल फ्लावर, एकाच फ्लावरवरती, ऑर दोन फ्लावर्स ऑन अ सिंगल प्लांट, म्हणजे एकाच एकाच फुलाच्या झाडावरती, ठीक आहे ना, एकाच झाडावरती, एकाच प्लांटवरती एकमेकांमध्ये, ठीक आहे, दोन फ्लावर्स एकमेकांमध्ये जे मेल गॅमेटोफाइट म्हणजे पोलेन ग्रेन्सला एक्सचेंज करतील. दिस इज नथिंग बट सेल्फ पॉलिनेशन. ठीक आहे ना. ते काय करतात, एकच स्वतःचं जे फ्लावर आहे, ज्या फ्लावरवरती, ठीक आहे, जे फ्लावर होतं, जर हे ते फ्लावर असेल आणि ह्या फ्लावरचे जर हे अँथर्स असतील आणि ह्या अँथरवरती येणारे जर हे मेल गॅमेटोफाइट आहेत, हेच इथे ट्रान्सफर झाले. ठीक आहे. अदरवाईज जर दुसरं फ्लावर असेल आपल्याकडे, ठीक आहे, जर दुसरं फ्लावर मी इथे काढलं असं, ठीक आहे, ह्याचा जर स्टिग्मा आणि स्टेमन मी इथे काढला, ठीक आहे, तर ह्याला पण काय येतील, दॅट इज नथिंग बट इथे त्यांचा अँथर असेल. तर ठीक आहे, हा जर अँथर असेल तर ह्या अँथरवरचे जे पोलेन ग्रेन्स आहेत, ठीक आहे, याच्यावर जे येणारे पोलेन ग्रेन्स आहेत, हे पोलेन ग्रेन्स इथे ट्रान्सफर होऊन किंवा ह्याचे पोलेन ग्रेन्स जे आहेत ते इथे ट्रान्सफर होणं, यांच्यामध्ये काय होतं आहे की हे दोघं जे आहेत ते एकाच प्लांटवरती आहेत, दोघं फ्लावर्स. म्हणून त्यांच्यामध्ये जे पॉलिनेशन होतं आहे, दिस इज नथिंग बट सेल्फ पॉलिनेशन. म्हणून त्याला आपण परत म्हणतो आहे की सिंगल फ्लावर ऑर अ टू फ्लावर्स ऑन अ सिंगल प्लांट, दिस इज नथिंग बट सेल्फ पॉलिनेशन. इट रिझल्ट्स इन अ इनब्रीडिंग, मीन्स अ जेनेटिकली आयडेंटिकल जे फ्लावर्स असतात किंवा प्लांट असतो तो याच्यामधून काय होतो, जनरेट होतो. दॅट इज सेल्फनिंग पण त्याला म्हटलं जातं. मीन्स दे आर ब्रीडिंग, मीन्स त्यांच्यामध्ये तो नवीन जनरेशन फॉर्म होतो, दे विल बी जेनेटिकली काय असतात, आयडेंटिकल असतात. बरोबर. कशामुळे? सेल्फ पॉलिनेशनमुळे.
ठीक आहे. दुसरं असतं क्रॉस पॉलिनेशन, की एक्झॅक्टली हे क्रॉस पॉलिनेशन कसं आहे आपलं, की इट इज अ ट्रान्सफर ऑफ पोलेन ग्रेन्स. काय आहेत हे, काय करतं आहे, पोलेन ग्रेन्सला ट्रान्सफर करतं आहे. दॅट इज फ्रॉम द अँथर ऑफ वन फ्लावर, एका फ्लावरचा अँथरपासून, टू द स्टिग्मा ऑफ द अनदर फ्लावर. ठीक आहे, स्टिग्मा ऑफ द अनदर फ्लावर ऑफ अ डिफरंट प्लांट. म्हणजे बघा, सपोज दॅट हे फ्लावर आहे. ठीक आहे, हे आपलं फ्लावर आपण घेऊ इथे. ठीक आहे, हे फ्लावर आहे आणि ह्या फ्लावरचा हा प्लांट आहे. ठीक आहे ना, बरोबर. हा एक प्लांट आहे आपला इथे. ओके, हे फ्लावर आहे, याच्यावरती इथे अँथर असतील. याचा जर अँथर सपोज मी इथे काढून घेतला, एक छोटासा अँथर असेल इथे, आणि ह्याच प्रकारचं, ह्याच टाईपचं एक दुसरं फ्लावर माझ्याकडे जर असेल इकडे, पण मी दुसरीकडे लावलं, म्हणजे त्याच्या बाजूलाच आहे पडलेलं. ठीक आहे, तिथेच बाजूलाचे पण सेम प्रकारचे आहेत दोघं झाडं. ठीक आहे, दोघं एकाच स्पेसिसचे आहेत, सेम प्रकारचे आहेत. यांच्यामध्ये पण काय होतं की दोन वेगवेगळे प्लांट्स आहेत. आपण सेम प्लांट बघितलं होतं ना, इथे दोन वेगवेगळे प्लांट आहेत, याचा अँथर इथे असेल. तर ह्यांच्यामध्ये जे पॉलिनेशन होणार आहे, ठीक आहे, ह्यांचा जो मेल अँथर आहे किंवा याचा जो मेल गॅमेटोफाईट आहे, इथे जे अँथरवरचे जे पॉलिन ग्रेन्स आहेत ते इथपर्यंत पोहोचवणं, किंवा इथून जे पॉलिन ग्रेन्स फॉर्म होत आहेत यांच्यावरती, ठीक आहे, यांच्यावरती जे पॉलिन ग्रेन्स फॉर्म होतात ते इथे पोहोचवणं. इथेच काय होतं आहे की हे दोघं फ्लावर्स, की ह्या दोघं फ्लावरचे जे अँथर्स आहेत यांच्यामध्ये काय आहेत, त्यांचे पोलेन ग्रेन्स एक्सचेंज होत आहेत. याचे पोलेन ग्रेन इथे आणि इकडचे ह्याचे पोलेन ग्रेन्स काय इथे येत आहेत. यांच्यामध्ये काय होतं आहे, क्रॉस पॉलिनेशन होतं आहे. काय होतं आहे, क्रॉस पॉलिनेशन. पण जे प्लांट्स आहेत ते एकाच स्पेसिसचे आहेत, म्हणजे एका सारखेच प्लांट आहेत. जर लिंबाचं झाड असेल तर लिंबाचं, ठीक आहे, किंवा आपण म्हणतो बाबळाचं झाड असेल तर बाबळाचं, म्हणजे प्रत्येकाचा म्हणजे प्लांट काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. ठीक आहे, तर म्हणून काय होतं, इट इज अ ट्रान्सफर ऑफ पोलेन ग्रेन फ्रॉम अँथर ऑफ वन फ्लावर. ठीक आहे, एका फ्लावरच्या अँथरपासून पोलेन ग्रेन ट्रान्सफर होत आहे टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर, दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मापर्यंत, ऑफ अ डिफरंट प्लांट ऑफ द सेम स्पेसिस. म्हणजे दोन वेगवेगळे प्लांट्समध्ये जे पॉलिनेशन होतं, दॅट इज डिफरंट प्लांटमध्ये जे पॉलिनेशन होतं, दॅट इज त्याला नथिंग बट आपण काय म्हणतो, क्रॉस पॉलिनेशन म्हणतो. आणि सिंगल प्लांटमध्ये जे पॉलिनेशन होतं, सेम प्लांटमध्ये जे पॉलिनेशन होतं ते सेल्फ पॉलिनेशन त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, तर याचा रिझल्ट आपण जर बघितला, दॅट इज डिफरंट प्लांटमध्ये सेम स्पेसिसमध्ये. तर क्रॉस पॉलिनेशन जर आपण पुढे बघितलं, की पॉलिनेशन जे आहे कॅन बी फर्दर डिवायडेड, म्हणजे आपण जे पॉलिनेशन शिकतो आहे दॅट विल बी फर्दर डिवायडेड इंटू थ्री टाईप्समध्ये याला डिवाइड केलं जातं. ऑन द बेसिस ऑफ द सोर्सेस, म्हणजे जसे जसे सोर्स अवेलेबल असतात ॲज पर द सोर्सेस त्यांना पुढे अजून डिवाइड केलं जातं पॉलिनेशनला. आता हे पॉलिनेशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर याचे वेगवेगळे टाईप्स याच्यामध्ये येऊन जातात. तर बेसिक टाईपचा जर आपण याच्यामध्ये विचार केला तर याच्यामध्ये जो पहिला टाईप आहे दॅट इज ऑटोगॅमी म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, ऑटोगॅमी. तर ऑटोगॅमी म्हणजे बेसिकली सेल्फ पॉलिनेशनच आहे. काय, ऑटो म्हणजे स्वतः आणि गॅमी म्हणजे पॉलिनेशन. ठीक आहे ना, तर इथे पण काय सेल्फ पॉलिनेशनच आहे. इट इज नथिंग बट सेल्फ पॉलिनेशन, म्हणजे सेम आहे. तर याच्यामध्ये काय होतं आहे की दॅट इज बायसेक्शुअल मेल अँड फिमेल, म्हणजे बायसेक्शुअल म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट्स ज्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, ज्या फुलामध्ये मेल आणि फिमेल गॅमेटोफाईट दोघं प्रेझेंट असतील. ठीक आहे ना, दोघं प्रेझेंट असतील, दॅट बोथ विल बी शोन अस. आपल्याला काय दाखवतं, बायसेक्शुअल म्हटलं जातं त्याला. ठीक आहे, एकाच फ्लावरमध्ये दोघं असतात त्यावेळेस. ठीक आहे, तर असं जे फ्लावर आहे इज पॉलिनेटेड, हे काय करतं, पॉलिनेशन करतं बाय इट्स ओवन. ठीक आहे ना, त्याचं जे पॉलिनेट होऊन जातं दॅट इज पॉलिनेशन ऑफ ओवन बाय पोलेन ग्रेन्स. ठीक आहे ना, काय केलं जातं, पोलेन ग्रेन्स जे पॉलिनेट होतं त्याला म्हटलं जातं सेल्फ पॉलिनेशन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, सेल्फ पॉलिनेशन. ऑर ऑटोगॅमी. काय म्हटलं जातं, ऑटोगॅमी म्हणजे स्वतःला काय करायचं, पॉलिनेट करून घ्यायचं. ठीक आहे, एकाच फ्लावर काय करतं, स्वतःला पॉलिनेट करून घेतं. दिस इज वॉट अन ऑटोगॅमी मीन्स. असं जर फ्लावर आपल्याकडे असेल तर येणारा जो ऑस्प्रिंग आहे आर जेनेटिकली काय असतो, आयडेंटिकल असतो. म्हणजे आपला पिया प्लांट आहे, आपण जे वाटाण्याचं झाड बघितलं होतं ना, 9वी-10वीमध्ये शिकलं असेल तुम्ही, पिया प्लांटवरची जे एक्सपेरिमेंट केले गेले होते. ठीक आहे ना, तर त्यांच्यामध्ये पण काय, हे जे पिया प्लांट आहे, येणारे नवीन जे पिया प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये पण काय असते, जेनेटिकल त्यांच्यामध्ये आयडेंटिटीज आपल्याला अवेलेबल म्हणजे दिसून जातात, ऑब्झर्व होतात. ठीक आहे, सिमिलरली आपण जर गिटोनोगॅमीचा विचार केला, कशाचा, गिटोनोगॅमी. तर गिटॅनोगॅमी जे आहे आपल्याकडे दॅट इज वॉट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पोलेन ग्रेन्स. इथे काय होतं आहे की पोलेन ग्रेन्स ट्रान्सफर होत आहे टू अ स्टिग्मा ऑफ अ डिफरंट फ्लावर. म्हणजे काय, इट इज नथिंग बट आपण परत म्हणू शकतो हे काय आपला क्रॉस पॉलिनेशन सारखंच आहे. काय म्हणतो हा, की दॅट इज ट्रान्सफर ऑफ पोलेन ग्रेन्स टू अ स्टिग्मा ऑफ अ डिफरंट फ्लावर. म्हणजे डिफरंट फ्लावर्स प्रोड्यूस ऑन द सेम प्लांट, म्हणजे एकाच प्लांटवरती जे दोन फ्लावर्स आहेत
ठीक आहे. जर आपलं हे एक प्लांट आहे आणि ह्या प्लांटवरती जर 2 फ्लावर्स असतील, ठीक आहे. हे एक फ्लावर आहे, ह्या फ्लावरचे हे प्लांट आहे आणि इथे एक फ्लावर आहे, दुसरं फ्लावर सेम याचं, ठीक आहे. याचे अँथर, ठीक आहे ना, म्हणजे याचे जे पोलेन ग्रेन्स आहेत, ठीक आहे. ह्या फ्लावरचे पोलेन ग्रेन्स काय होतात, इथे ट्रान्सफर होत आहेत आणि इथे याचे पोलेन ग्रेन्स इकडे ट्रान्सफर होत आहेत. तर यांच्यामध्ये जे पॉलिनेशन होतं आहे दॅट इज व्हॉट अ गिटोनोगॅमी त्याला म्हटलं जातं. म्हणजे दॅट इज ऑन अ क्रॉस पॉलिनेशनसारखंच हा बिहेव करतो आहे. पण विचार करा, डिफरंट फ्लावर आहेत फक्त, पण प्लांट कुठला आहे, सारखा आहे प्लांट. म्हणजे प्लांट काय, सेम प्लांट आहे पण डिफरंट फ्लावर्स याला म्हटलं जातं, ठीक आहे ना. सो सिमिलरली जर आपण क्रॉस पॉलिनेशनचा विचार करतो आहे म्हणजे हे नथिंग बट अ क्रॉस पॉलिनेशनच आहे, ठीक आहे. बट लिटल जेनेटिकल व्हेरिएशन याच्यामध्ये आपल्याला काय होतं, ऑब्झर्व होतं. म्हणजे गिटोनोगॅमीमध्ये येणारे जे नवीन जनरेशन असतं, जे न्यू गॅमेटोफाइट्स असतात जे प्रोड्यूस होतात, यांच्यामध्ये थोडासा जेनेटिकल व्हेरिएशन आपल्याला दिसायला भेटतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपले जे कुकरबिटा मॅक्झिमा जो असतो, ठीक आहे ना, काय असतो कुकरबिटा मॅक्झिमा. दिस इज नथिंग बट आपला जो भोपळा असतो ना, त्याला भोपळ्यालाच म्हटलं जातं कुकरबिटा मॅक्झिमा. तर हा कुकरबिटा मॅक्झिमा म्हणजे यांच्यामध्ये जे क्रॉस पॉलिनेशन होतं किंवा गिटोनोगॅमीचे मुळे जे पॉलिनेशन होतं त्यांच्यामध्ये थोडेच आपल्याला बदल दिसायला भेटतात. म्हणजे थोडे जे छोटे एकदम कमी व्हेरिएशन त्यांच्यामध्ये असतात, ठीक आहे ना. हे ऑब्झर्व आपल्याला होतं. दॅट इज व्हॉट अ कुकरबिटा मॅक्झिमा त्याला म्हटलं जातं. हे आपलं एक्झाम्पल आहे. जसं आपण इथे एक्झाम्पल घेतलं होतं पिया प्लांटचं, वटाण्यांचं. दिस इज व्हॉट अगेन अवर कुकरबिटा मॅक्झिमा मीन्स भोपळा जो असतो त्याच्यामध्ये येणारं हा जो गिटोनोगॅमीचा प्रकार आहे. म्हणजे पहिले आपण एक शिकलो दॅट इज ऑटोगॅमी, दुसरा होता गिटोनोगॅमी, तिसरा आहे आपला दॅट इज झिनोगॅमी. काय म्हटलं त्याला, झिनोगॅमी. तर झिनोगॅमी आउट बिडिंग म्हटलं जातं. काय म्हटलं आता, आउट बिडिंग. आपण जे इथे शिकलो आहे दिस इज व्हॉट आहे ना, इन बिडिंग होतं आपल्याकडे. आपण याच्या आधी पण इन बिडिंग आपण बघितलं, ठीक आहे. तर याच्यामध्ये जो आहे झिनोगॅमीमध्ये दॅट इज व्हेन जर पोलेन ग्रेन्स असतील, जर पोलेन ग्रेन्सचा आपण विचार करतोय ऑफ वन फ्लावर, एका फ्लावरचे पोलेन ग्रेन्स, ठीक आहे ना. सपोज की हा तो फ्लावर आहे आपला, एका फ्लावरचे पोलेन ग्रेन इज डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा ऑफ द फ्लावर ऑफ अ डिफरंट प्लांट. म्हणजे सेम स्पेसिसचे प्लांट आहेत. काय आहेत प्लांटचे स्पेसिस, काय सारखे स्पेसिस आहेत, ठीक आहे. फक्त जे प्लांट आहेत वेगवेगळे प्लांट आहेत, ठीक आहे. 2 वेगवेगळे प्लांट्स आहेत, त्यांच्यामध्ये जे इंटरचेंज होतं आहे, जे पॉलिनेशन होतं आहे दॅट इज व्हॉट अवर झिनोगॅमी त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, झिनोगॅमी. म्हणून व्हेन अ पॉलेन ग्रेन्स ऑफ वन फ्लावर इज डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा ऑफ द फ्लावर ऑफ अ डिफरंट प्लांट बिलॉंग्स टू द सेम स्पेसिस. सो जेनेटिकली याच्यामध्ये काय असतं, दॅट इज अन अ डिफरन्स ऑफ द ऑफस्प्रिंग. म्हणजे आता ह्यांच्यामध्ये जे व्हेरिएशन येतं ते लार्ज अमाऊंट ऑफ व्हेरिएशन आपल्याला इथे काय होतं, ऑब्झर्व इथे दिसतं. काही गोष्टी रिमेंबर आहे तुम्हाला, ऑलवेज रिमेंबरमध्ये दिल्या होत्या, ते लक्षात ठेवा. की चॅस्मोगॅमी काय असतं, की व्हेन अ फ्लावर ओपन टू एक्सपोज इट्स सेक्स ऑर्गन्स, जे सेक्स ऑर्गन्सला ओपन करतं त्याला चॅस्मोगॅमी म्हटलं जातं, चॅस्मोगॅमस म्हटलं जातं, ठीक आहे. आणि जो होमोगॅमी आहे दॅट इज व्हेन अँथर अँड द स्टिग्मा जो आहे, अँथर अँड द स्टिग्मा ऑफ द फ्लावर बिकम्स अ मॅच्युअर ॲट द सेम टाईम. म्हणजे जेव्हा स्टिग्मा, अँथर आणि स्टिग्मा दोघं जेव्हा एकाच वेळेस मॅच्युअर होतात त्याला होमोगॅमी म्हटलं जातं. आणि हे आहे क्लिस्टोगॅमी म्हटलं, मी याला क्लिस्टोगॅमी म्हणतो, ठीक आहे. दिस इज व्हॉट अ क्लिस्टोगॅमी. तर फ्लावर जे आहेत, फ्लावर्स आर अ सेल्फ पॉलिनेशन व्हेन बिफॉर ओपनिंग. म्हणजे ओपनिंग होण्याच्या आधी ते स्वतःला पॉलिनेट करून घेतात, त्याला म्हटलं जातं चिस्मोगॅमी, ठीक आहे. हे रिमेंबर दिसमध्ये तुम्हाला दिलं होतं, ठीक आहे. पुढे आपण जर गेलो तर आपल्याला समजतं की द एजंट काय, आता पॉलिनेशन काय आहे ते नॉन मोटाईल आहेत ना. आपण काय म्हणतोय की जो फिमेल गॅमेटोफाईट आहे म्हणजे स्टिग्मा आहे, स्टिग्मा आणि स्टेमन किंवा अँथर आपण म्हणतो त्याला, काय म्हणतो आपण त्याला, अँथर. त्या अँथरवरचे जे पोलेन ग्रेन्स आहेत म्हणजे मेल गॅमेटोफाईट आहे आणि फिमेल गॅमेटोफाईट आहेत, दोघं नॉन मोटाईल आहेत म्हणजे दोघं मूव्ह करत नाही. म्हणून काय होतं की यांच्यामध्ये एक एजंटची गरज पडते. कारण काय, जर एजंट असेल तर ते काय होतील, बाय युझिंग दॅट एजंट, म्हणजे त्या एजंट थ्रू दॅट रिस्पॉन्सिबल फॉर द पॉलिनेशन. म्हणजे ते काय करतील, त्या दोघांना एक तर जे पोलेन ग्रेन्स अँथरवरती फॉर्म झालेत त्या पोलेन ग्रेन्सला सिग्मापर्यंत पाठवण्याचं काम कोण करतं, हे एजंट्स करतात, ठीक आहे ना. अशा एजंटचे 2 प्रकार असतात, ॲबॉटिक एजंट अँड बायोटिक एजंट, ठीक आहे ना. म्हणजे ॲबॉटिक कुठले, जे नॉन लिव्हिंग आहेत, नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. ज्या लिव्हिंग थिंग्स म्हणजे विंड किंवा वॉटरसारखे ज्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत जे निर्जीव आहेत,
ठीक आहे. निर्जीव वस्तूंपासून जे पॉलिनेशन होतं दॅट इज अन ॲबॉयोटिक. जे एजंट्स असतात जे निर्जीव आहेत ते निर्जीव एजंट्स म्हणजे एजंट्स, त्या एजंट्सला म्हटलं आता दॅट इज अन ॲबॉयोटिक एजंट. ज्यांच्यामध्ये जीव नाही त्यांच्या थ्रू जे पॉलिनेशन होतं दॅट इज ॲबॉयोटिक एजंट थ्रू पॉलिनेशन फॉर्म होतं, ज्यांना नॉन लिव्हिंग थिंग्सला आपण म्हणतो. आणि बायोटिक जे आहेत त्यांना लिव्हिंग आहेत, जे सजीव आहेत त्यांच्या थ्रू जे पॉलिनेशन होतं. किंवा असे एजंट्स आहेत जे बायोटिक एजंट्स आहेत ज्यांच्या थ्रू पॉलिनेशन होतं. जसं आपण इथे वॉटर विंड और वॉटरला कन्सिडर करतो ॲबॉयोटिकमध्ये, तसं बायोटिकमध्ये आपले इन्सेक्ट येतात, बर्ड्स येतात, बॅट्स येतात. तर प्रत्येकामध्ये हे काय करतात, इन्सेक्ट, बॅट्स आणि बर्ड्स हे काय करतात, हे पॉलिनेशन करण्यासाठी मदत करतात. म्हणजे ते एजंट म्हणून काम करतात तिथे पॉलिनेशनमध्ये. यांच्यामध्ये पण पुढे जर आपण डिफरन्समध्ये नीट बघण्याचा प्रयत्न केला तर आता ही जी आहे ॲनिमोफिली, ठीक आहे ना. ॲनिमोफिलीमध्ये काय होतं की दॅट ॲनिमोफिली म्हटलं, काय म्हटलं, ॲनिमोफिली, ठीक आहे. तर ॲनिमोफिली म्हणजे ॲनिमोचा अर्थ होतो विंड. काय होतं, विंड. म्हणजे जे पॉलिनेशन विंड थ्रू होतं म्हणजे हवे थ्रू होतं अशा पॉलिनेशनला म्हटलं जातं. म्हणजे जे ॲबॉयोटिकमध्ये येतं दॅट इज ॲनिमोफिली म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ॲनिमोफिली म्हणजे पॉलिनेशन जे विंड थ्रू होणार आहे असं पॉलिनेशन. अदरवाईज हायड्रोफिली म्हणजे पाण्या थ्रू जे पॉलिनेशन होतं त्याला हायड्रोफिली पण म्हटलं जातं. पण बायोटिकमध्ये पण असं येतं की अँटिमोफिली जे आहे, अँटिमोफिली जो अँटिमोफिली आहे दॅट इज अँटिमो मीन्स इन्सेक्ट थ्रू. जे छोटे छोटे इन्सेक्ट असतात, फ्लीज असतात, त्यांच्या थ्रू जे पॉलिनेशन होतं दॅट पॉलिनेशन विल बी अँटिमोफिली म्हटलं जातं. अँड अगेन ऑर्निथोफिली जो आहे आपला दॅट इज अ पार्ट ऑफ द पॉलिनेशन और बायोटिक एजंट विच विल बी ऑकर्स थ्रू द पॉलिनेशन ऑफ द बर्ड्स. म्हणजे जे बर्ड्स थ्रू जे पॉलिनेशन होतं ते काय आहे, बायोटिक एजंटचं पॉलिनेशन आहे. दॅट इज अन ऑर्निथोफिली त्याला म्हटलं जातं. आणि क्रिस्पीटर अँड चिरिप्टरी फिली जो आहे आपला दिस इज वॉट पॉलिनेशन जे बॅट्स थ्रू होतं असं पॉलिनेशन काय आहे, चिरिप्टरी फिली जे आहे हे नथिंग बट जे बॅट काय करतात ह्याला पॉलिनेट करण्याची पद्धत करतात. म्हणजे हे सगळे बायोटिकमध्ये येणारे हे येतात आणि हे ॲबॉयोटिकमध्ये येतात. यांच्या थ्रू आपल्याला पॉलिनेशन म्हणजे आपल्याला यांना प्रत्येकाला एक एक थ्रू 1 बाय 1 शिकायचं आहे, ठीक आहे ना. ते यांना आपण 1 बाय 1 शिकत जाऊ. याच्यामध्ये जो बायोटिक एजंट आहे, ठीक आहे, दॅट इज यांना अबॉयोटिक एजंट आपण पहिले घेऊ. तो याच्यामध्ये थोडासा पहिला पार्ट मी तुम्हाला सांगतो आजच्या वेळेस, नंतर आपण जे डिफरंट लेक्चर घेऊ त्याच्यामध्ये पण याला बोलू आपण, ठीक आहे. तर आता बघा की पॉलिनेशन जे विंड थ्रू होतं आहे म्हणजे जे ॲनिमोफिली आहे, ठीक आहे. ॲनिमो मीन्स विंड म्हणजे जे पॉलिनेशन विंड थ्रू होतं आहे हे विंड थ्रू होण्याचे प्रकार म्हणजे पॉलिनेशन विंड थ्रू होण्याचे जे ॲनिमोफिली आपण म्हणतो आहे हा जो याच्यामध्ये पॉलिनेशनचा प्रकार येतो आहे ॲबॉयोटिकमधला, त्याच्यामध्ये असे बरेचसे फ्लावर्स येतात किंवा प्लांट्स असतात. म्हणजे जसा व्हीट आहे आपला, ठीक आहे, राईस असतो, कॉर्न असतो, राय असते, बार्ली असते. तर हे जे प्लांट्स असतात हे प्लांट्स काय करतात, पॉलिनेशन बाय विंड्स. म्हणजे यांच्यामध्ये जे पॉलिनेशन होतं ह्या प्लांट्समध्ये जे पॉलिनेशन होतं हे पॉलिनेशन कशा थ्रू होतं, विंड्स थ्रू होतं. म्हणजे ॲनिमोफिली जे पॉलिनेशन आहे ते कशामध्ये येतं, कुठले प्लांट्स यांच्यामध्ये येतात, व्हीट येतं, राईस येतं, कॉर्न येतं, राई येते, अदरवाईज बार्ली, हे एक्सेट्रा प्रकारचे जे प्लांट्स आहेत ते ॲबॉयोटिकमधले पॉलिनेशन जे विंड थ्रू करतात. यांच्यामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक म्हणजे ह्या प्लांट्सचे बरेचसे जे प्रकार आहेत किंवा त्यांच्यामध्ये जे डिफरन्सेस असतात किंवा त्यांना यांच्यामध्ये जे पॉलिनेशनचे फ्लावर्स कसे असतात, त्यांचे फॅक्टर्स, त्यांची अनुकूलता कशी आहे, ते अनुकूल कसे आहेत, त्यांच्यामध्ये त्यांचे ॲडॅप्टेशन आपल्याला इथे दिलेले आहेत, ठीक आहे ना. तर असे ॲडॅप्टेशनबद्दल जर मी बोललो की फ्लावर्स आर स्मॉल असतात. म्हणजे असे जे फ्लावर्स यांच्यावरती मीठ, तुम्ही जर गहू, बाजरी बघितली असेल किंवा मका आपण बघितला असेल, ठीक आहे ना, किंवा राई बघितली असेल, बार्ली आपण बघितली असेल, गहू बघतो आपण, ठीक आहे ना, तांदूळ आपण बघतो, ठीक आहे. तर ह्यांच्यामध्ये येणारे जे फ्लावर्स असतात, ठीक आहे ना, हे फ्लावर्स बेसिकली स्मॉल असतात, छोटे छोटे फ्लावर्स यांच्यामध्ये येतात. कलरलेस पण सहसा आपल्याला दिसतात, त्यांच्यावरती कुठलाही कलर सहसा सापडत नाही कधीतरी तर, किंवा इनकॉन्स्पेसियस असतात. म्हणजे सहसा दिसत नाही, इनव्हिजिबल सारखे असतात. म्हणजे एकदम छोटे छोटे असतात, एवढे छोटे असतात की ते कधी कधी दिसतही नाही आपल्या डोळ्यांना, ठीक आहे. अदरवाईज त्यांना म्हटलं जातं की विदाऊट नेक्टर म्हटलं जातं किंवा ऑर्डर म्हटलं जातं. म्हणजे नेक्टर किंवा काही फ्लावर्समध्ये जे फ्लावर्स असतात त्यांच्यामध्ये थोडंसं लिक्विड असतं. असं ह्या फ्लावर्समध्ये तुम्हाला लिक्विड दिसणार नाही किंवा त्यांच्यामध्ये कुठलाही वास येत नाही. किंवा बाकीचे जे फ्लावर्स असतात ते काय करतात, त्यांच्यामध्ये स्मेल यायला लागतो की वास येतो काही फ्लावर्सचा, पण यांच्यामध्ये कुठलाही वास नसतो. हे नेक्टर असतात म्हणजे त्यांच्यामध्ये फ्लावर्समध्ये लिक्विड पण नसतं. अदरवाईज ते इनकॉन्स्पेशियस पण असतात आणि स्मॉल कलरलेस पण तुम्हाला दिसायला भेटतील. हे काय, हे जे पॉलिनेशन जे आपण म्हणतो आहे की जसं व्हीट आहे, राईस किंवा कॉर्न आहेत, हे प्रकारचे जे आपले प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये, किंवा
यांच्यामध्ये जे पोलन ग्रेन्स असतात लाईट इन वेट, म्हणजे एकदम हलके असतात, एकदम हवेमध्ये पण उडून जातात. हवा आली तर सहज उडता येतात त्यांच्या पॉलन ग्रेन्सला, म्हणून ते काय एकदम हलके असतात, लाईट इन वेट असतात, की सहज जर हवा आली तर उडून काय व्हायला पाहिजे की ते पॉलिनेट व्हायला पाहिजे, पॉलिनेशनसाठी स्टिग्मापर्यंत पोहोचून जायला पाहिजे. एकदम ड्राय असतात, एकदम कोरड्या, एकदम हलक्या असतात. आणि परत प्रोड्यूस इन अ लार्जर अमाऊंट, काय खूप जास्त प्रमाणामध्ये हे प्रोड्यूस होतात. लार्ज अमाऊंटमध्ये प्रोड्यूस होण्याचं कारण काय आहे की हवेमध्ये जर वेस्टेज पण झालं किंवा जे लार्ज अमाऊंटमध्ये प्रोड्यूस झाले आणि लार्ज अमाऊंटच्या प्रोडक्शनमुळे हवेमध्ये बाकी काही उडून जमिनीवर जरी पडून गेले, ठीक आहे ना, तरी पण चालून जाईल. ठीक आहे ना, म्हणजे हवे थ्रू पडून जरी गेले किंवा बाहेर जरी उडून गेले तरी पण चालून जातील, तर त्यांच्यापैकी जे काही असतील ते पॉलिनेशन करून टाकतील. ठीक आहे ना, म्हणून काय असतात, दे आर प्रोड्यूस इन अ लार्ज अमाऊंटमध्ये, त्याच्यामध्ये जे पोलन ग्रेन्स असतात ते प्रोड्यूस होतात. त्यांच्यामधला जो स्टिग्मा आहे तो फिदरी असतो, म्हणजे पिसांसारखा असतो, पंखांसारखा तुम्हाला दिसायला भेटतो. टू ट्रॅप द पोलेन्स कॅरीड बाय द विंड्स, म्हणजे फिदरसारखं असण्याचं कारण काय की जर विंड काय करते, ज्याच्या पोलन ग्रेन्सला उडवून देते, तर ते त्या फिदर्सवरती किंवा फिदरसारख्या स्ट्रक्चरवरती जो स्टिग्मा असतो त्याच्यावरती ते काय सहज चिपकून बसतात, सहज त्यांना कॅच करता येतं ह्या पोलन ग्रेन्सला. ठीक आहे, म्हणून स्टिग्मा जो असतो तो फिदरी याच्यावरती अवेलेबल असतो आपल्याला कॅरीड आउट, कारण याला पॉलिनेशन व्हायचं एक्सपोज टू द एअर करंटली. आणि अजून दॅट इज त्यांना स्टिग्मा जो असतो, स्टेमन जो असतो अँड स्टिग्मा आर एक्सपोज टू द एअर करंटली. तुम्ही जर मक्याचं झाड बघितलं असेल तर त्याच्यावरती बघा तुम्ही वरती डोक्यावर त्याचा तुरा असतो. ठीक आहे, तर हा त्याचा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो. आणि जे मका उगवतात मक्याच्या झाडावरती, तर ह्यांच्यावरून बघा इथून जे येणारे जे इथे यांचे पोलन ग्रेन्स असतात, आता हे पोलन ग्रेन्स हवेने उडून, यांच्यावरचे पोलन ग्रेन हवेने उडून ह्या फिमेल गॅमेटोफाईट जो मका नवीन बनतोय, उगतोय, यांच्यावरती इथे बघा छोटे छोटे हे असतात. ठीक आहे, यांच्यावरती तो चिपकून बसतो, मग पॉलिनेशन होतं आणि नवीन मग मक्याच्या झाडांवरती मका फॉर्म व्हायला लागतो. ठीक आहे, दिस इज व्हॉट अवर हे पहिला पार्ट घेतला आपण पॉलिनेशन बाय विंड्स. आपण असे सगळे घेऊन टाकू. दॅट इज व्हॉट हायड्रोफिली काय असतं, अँटिमोफिली ऑर्निथोफिली जे आहेत, किंवा ट्रिट्रीफिली जे आहे, समथिंग वॉट एव्हर दॅट वी कॅन ट्राय टू डिस्कस ऑल अबाउट दिस. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.